मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण DET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 चा 2024चा जो पेपर आहे त्याच्यामधला बालमनसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. 61 नंबरचा प्रश्न आहे बघा. वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना रिकाम्या जागा यांनी मांडली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॅनियल गोलमन यांनी मांडलेली आहे. 62 नंबरचा प्रश्न आहे. ज्ञानरचनावादी प्रक्रिया ही पंच ई द्वारे स्पष्ट केली जाते, त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॅबोरेट अँड इव्हॅल्युएशन अशा प्रकारचा त्याचा क्रम आहे. 63 नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमान्वित अध्यापन पद्धती तयार झाली, यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. 64 खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पैकी एक आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे. 65 उद्गामी विचार प्रतिमान हे रिकामी जागा यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. उद्गामी विचार प्रतिमान हे हिल्डा टाबा यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. 66 उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न रिकामी जागा यांनी केला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दवे यांनी उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न केला. 67 अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्त्वांमधील क्रियाशीलता या तत्त्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बुद्धिमंथन पद्धती. 68 श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक रिकामी जागा यांना मानले जाते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गॅग्ने. 69 व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, A.E. टॅक्सलर. 70 नंबरचा प्रश्न आहे. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार खालीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या आहेत. 71 अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता रिकामी जागा हा आहे. तर याचं उत्तर आहे पॅव्लॉव हा अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता आहे. 72 अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे, याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अध्यापन हे खरे शिक्षण. 73 नंबरचा प्रश्न आहे. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शक्तींची मदत असणे जरुरीचे असते, असे मत रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने मांडले. तर असे मत थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहे. 74 वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणाचक्रातील घटकांचा योग्य क्रम कोणता? हा प्रश्न बाद झालेला आहे. 75 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोनांची बेरीज करणे व निष्कर्षापर्यंत पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते?
त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विशेषाकडून सामान्याकडे. 76 ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागवला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला. हे उदाहरण रिकामी जागा या संरक्षण यंत्रणेचे आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विस्थापन या संरक्षण यंत्रणेचे आहे. 77 बालकाच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाढ ही गुणात्मक बाब आहे. हे विधान अयोग्य आहे. 78 हावर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. 79 हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थाविष्कार करणारे प्रश्न. 80 पियाजेच्या मते कौमार्य अवस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. तर खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे. 81 मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्राने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी रिकामी जागा ही प्रवृत्ती उपयोगी पडते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रार्थना. 82 कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा. 83 बालकामध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेतील बालकांमध्ये आढळते? याचे 2 आहेत बघा ऑप्शन कुमारावस्था 2 आणि 4 किशोरावस्था. 84 व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅललने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सॅगविन. त्याच्यानंतर 85चा प्रश्न आहे पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंद्रिय भ्रम. इंद्रियाला आपल्या भ्रम होतो, ती काठी वाकडी आहे हे त्याचे उदाहरण आहे. 86 अध्यापन म्हणजे काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अध्ययनाला प्रवृत्त करणे म्हणजे अध्यापन होय. 87 विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवताही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकवण्याच्या या पद्धतीस रिकामी जागा म्हणतात. याचं उत्तर आहे अभिसंधान पद्धती. 88 स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निष्ठपणे विचार करतो. 89 खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये स्पियरमन, थॉर्नडाईक, थर्स्टन आणि गिलफोर्ड हे नावं आहेत बघा. हे मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचे बुद्धिमत्तेचे घटक ब मध्ये 120 घटक, 2 द्विघटक, 3 बुद्धीचे 3 प्रकार आणि 4 अनेक घटक. तर आपल्याला याचा योग्य क्रम लावायचा आहे. त्याचा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 1 हे स्पियरमन द्विघटक घटक आहे त्याचा
नंतर बीचं आहे म्हणजे थॉर्नडाईकची जोडी आहे. बुद्धीचे 3 प्रकार. थर्स्टनचा आहे अनेक घटक आणि गिलफोर्ड याचा आहे 120 घटक. 90. सिल्व्हरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? उत्तरे. पर्याय क्रमांक 4. वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते. अशा प्रकारे हा आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2024चा पेपर पाहिलेला आहे. याच्यातले प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.